स्ट्राईकला आहे तो दीपक. सुंदर फलंदाजी करतात दोघंही आदर्श नगरचे फलंदाज. आणि गोलंदाजीसाठी येते ते नितेश, गोरेगावातील एक नामांकित व्यापारी, SN कलेक्शनचे मालक, क्रिकेटवर नित्यांत प्रेम आणि दररोज सकाळी 7 वाजता ग्राउंडवर प्रॅक्टिसला हजर असतात ते आमचे नितेश पहिलीच गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कर्णधारांनी त्यांच्यावरती जबाबदारी पाहूया. सोन्याच्या वाडीकडनं नितेश महाराकडे दीपकला पहिला चेंडू नितेशचा ऑनच्या दिशेने टटाले चेंडू. पाहूया किती धावा मिळतात की जेल होतोय. जेल नाही, एक धावेवरती समाधान मानावं लागेल तो दीपकला. लालाकडे स्ट्राईक आहे. लाला सुंदर फलंदाज आहे, चारही दिशेने खेळणारा फलंदाज आहे. शरीराकडे जाऊ नका, आपल्या शरीराचं वजन सांभाळून जो फलंदाजी करतो खरंच ग्रेट फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये मी पाहिलं, अंदाज घेतल्याने अवांतर धाव, दिशाहीन झालेले ते नितेश. एक धाव मिळेल ती आदर्श नगर या संघाला. जेवायची व्यवस्था केली. लालाला मारा करताल नितेश. पाहूया नितेश, सुंदर गोलंदाजी, पुढे येऊन टटावला दिशेने चेंडू. मी सुरुवातीला सांगितलं लालाने आहे. पहिलाच फटका घेतलेला होता तरी ऑफच्या दिशेने दोन्ही फलंदाजांनी जागेवरती राहायचंय. जर आपण पाहिलात काल नदीच्या यावरती पात्रावरती गिधाड बघितलीत, गिधाड ही पाण्यामधलं मासं टिपण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा. दोन्ही संघांना वाद करू नये. कमिटी जे निर्णय देईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, नाही तर आपल्याला दोन्ही संघावरती पेनल्टी लिहावी लागेल. मी सोन्याच्या वाडीच्या संघाला विनंती करतो, आपले कर्णधार कमिटीची कर्णधार बोलतील याची नोंद घ्यायचे. कर्णधार बाकीच्या सर्व खेळाडूंनी ग्राउंड वरती परत यायचंय. सोन्याच्या वाडीच्या संघाला विनंती आहे, आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अरे मी कमिटी मेंबर आहे बाबा. तिथून लांब आहे, पण मी स्वतः बघितलंय. असं खाली लाईन दिसत नाही, पण वायर वायर आहे ना. आपण आपल्या असोसिएशनची शिस्त बिघडवायची नाही आहे ही विनंती असेल दोन्ही संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार आणि असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयोजक यांच्यामध्ये हा निर्णय होईल. आपण जर का गैरवर्तन केलं तर आपल्यावरती पेनल्टी स्वरूपात दंड घेतला जाईल, याची कृपया नोंद घ्यायची आहे. मी पुन्हा आपल्याला विनंती करतोय की आपण कुठले लाईनमॅन कडनं षटकार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे पंचांकडून सिक्सर हा घोषित करण्यात आलेला आहे. हा सिक्सर म्हणून गणला जाईल.
याची नोंद घ्यायची आहे. चला सामना चालू करायचा आहे. लालाना जेवताना आहे षटकार भेटलेला आहे तो आदर्श संघाला. चला षटकार षटकार लालाच्या खात्यात षटकार. सोन्याच्या वारीने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल आपल्याला, नाही तर पेनल्टी बसेल. सोन्याच्या वाडीला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. मी आपल्याला आयोजकाकडनं विनंती करतोय. आणि कारण नसताना आपण मैदानात जाण्याची गरज नाही. इरफान शेख काय आपल्याला, नाही तर आपल्याला पण पेनल्टी बसेल. परवेज परवेज सामना त्वरित चालू करायचा आहे याची विनंती आहे. चला आपण बघूया इथे कमिटीचं चाललेलं आहे. कमिटी बाहेर तुम्ही त्याच्यात इंटरफेअर करू नये. सोमसाई सोन्याच्या वाडीला मी पुन्हा एकदा सांगतोय, जर आपण आगाऊपणा केला तर आपल्याला पेनल्टी बसेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो, आपण पॅव्हलियनच्या बाजूला जाऊन चर्चा करायची आहे. मी सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. निर्णय काय होईल तो वेळ अपुरा आहे. एकाच दिवसात सामने व्हायचे याची नोंद घ्यायची आहे. जर आपण सामना चालू केला नाही तर पेनल्टी दोन्ही संघाला बसेल याची विनंती आहे. चला तुम्ही मनपा पॅव्हलियनच्या बाजूला यायचं सर्वांनी. पंच पंच विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. षटकार झालेला आहे लाला. मी किरण योगेश परवेज आपल्याला विनंती, आपण पॅव्हलियनच्या बाजूला जायचंय. सामना चालू करायचा आहे. तुमचे जे 2 षटके झाले असतील. पंच कोण आहे? पंच रे पंच कोण आहे? प्रणित. पंच प्रणित आपल्याला आदेश आहे, आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. निर्णय काय होईल ते दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. चला सामना चालू करायचा आहे. जर वेळ तुमचा गेला तर दोन्ही संघाचे षटक आम्हाला कमी करावे लागतील. परवेज हे उपाध्यक्ष असल्यामुळे वाद मिटवण्यासाठी गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पेनल्टी नसेल असा निर्णय असोसिएशनने घेतलेला आहे. त्याला सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो नितेश. नितेश मारा करेल लालाला. लाला एक हिरवा पोपट म्हणतात लालाला. शांत संयमी ऑफ लेगच्या ऑन सॉरी ऑफच्या दिशेने टटवला चेंडू. एक धाव घेतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 4 धावा मिळतात लाला. चला 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 पुढे पुढे सामना पुढे जातोय. नितेश थोडस मागडा षटक होतोय ते सोन्याच्या वाडी संघाकडून. 3 चेंडूत 12 धावा खर्च केलेत नितेशने. अजूनही लाला लाला स्ट्राईक वरती. एक षटकार एक चौकारच्या जोरावरती चालू आहे. मोठे फटके घेतोय लाला आपल्या संघासाठी. माझ्या समोर जे पण उभे आहेत त्यांनी बाजूला जायचं आहे. हो व्यवस्थित एवढे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते प्रमोद कडून. प्रमोद
मस्कर हे जे आहे गोरेगावातील एक नामांकित व्यापारी आहेत. आपल्या व्यवसायातून वेळ काढून आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी योगदान देताना आपला खेळ दाखवण्यासाठी क्रिकेटवर असले प्रेम याच्यातून दिसत आहे. दीपकला माझा कळल नितेश मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि हा झेल टिपतोय का पाहूया. आणि हा झेल बघ पहिला विकेट. पहिला विकेट जातोय तो आदर्श नगरचा. पहिल्या षटकाची धाव संख्या होते 13 धावा. 13 धावा. सुलेमान भाई आ गए अभी. दीपक की आपल्या सर्व लाईनमॅनना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न होऊन द्यायचा नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जागा घ्यायची आहे आणि कटाक्षाने नजर ठेवून राहायचं आहे अंतिम रेषेवरती. आणि लाईमन देईल तो शेवटचा निर्णय असेल. कुठल्याही संघाने याच्यानंतर गैरवर्तन केल्यास आपल्याला पेनल्टी स्वरूपात दंड घेतला जाईल. कोणाला? सुलेमान भाई. शेवट चेंडू नितेशचा. सुलेमानी फटके बघण्याची आपल्याला आहे पण टॉस चेंडू गेलेला आहे. धाव संख्या स्थिर. धाव संख्या पहिल्या षटकातील धाव संख्या होती ती 13-1 बाद दीपकच्या स्वरूपात. एक विकेट गेलेला आहे तो आदर्श नगरचा. स्ट्राईक साठी जातोय लाला. सुलेमान आणि लाला दोन्ही नावाजलेले फलंदाज आदर्श नगरकडनं. चिंचवलीवाडीकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पुढचा कोण आहे? कमी करतील ते आपल्या मानगावले. कमी करतील आपले गाववाले ते मानगावले. या कुठले तुम्ही गाववाले? चला पुढचं षटक घेऊन येतोय तो. बघू दे. लोकेश 42 नंबर जर्सीचा लोकेश लालाच्या समोर टिकतोय का पाहूया. लाला मोठमोठे फटके घेतोय. आतापर्यंत लालाने वैयक्तिक 11 धावा केलेल्या आहेत. एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून. आदर्श नगरचा हा रिटर्न. चला 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 लवकर. 42 नंबरची जर्सी धारण केलेला पहिला चेंडू क्रॉस लाईनचा गुड अतिशय उत्कृष्ट चेंडू. अनिकेत माडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपशहराध्यक्ष यांचं स्वागत करतील. आधी त्याचा फोटो काढा. लालाला सुंदर गोलंदाजी आखून टप्प्याचा चेंडू करतोय तो लोकेश. सुंदर गोलंदाजी. सुंदर सुंदर आणि ऑफच्या दिशेला चेंडू. पत्रकार लाला ऐकत नाही. लाला बेचूट. पाहूया कम बॅक घेतोय काय लोकेश. लोकेशचा पुढचा चेंडू लालाला फुल टॉस एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. सुलेमान अर्ध्या पिच वरनं परत येताना वाईट आहे ना. वाईट पंचाने दिलेला निर्णय. प्रणय 12 नंबर जर्सी घातलेले प्रणय. सौरभ लेख पंचाचं काम तिथे सौरभ. लोकेशचा पुढचा चेंडू लालाला. हो सुंदर चेंडू लेगच्या दिशेने झेल होते का पाहूया. आणि हा झेल नितेश
लालाची जागा गेला जातो तो दिनेश पवार. दिनेश आणि सुलेमान देखते किसमें कितना है दम. जय हनुमान चिंचवली कर्णधार आपण इथे यायचं आहे. जय हनुमान संघाचा कर्णधार लोकेश. सफलता, मोठी सफलता म्हणता येईल ती लोकेशची. लाला एक हार्ड हिटर ज्यांनी आपल्या संघासाठी 17 धावा केलेल्या आहेत त्या लालाने. त्याच्यात 2 षटकार आणि 1 चौकारचा समावेश आहे. लोकेशचा पुढचा चेंडू. ओहो, सुंदर गोलंदाजी आणि अवांतर धाव वाईट त्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या झाली 21 धावा झालेल्या आहेत. लोकेशने आतापर्यंत किती चेंडू टाकले? 2 आणि विकेट घेतला ना. 3 चेंडू टाकले. शॉर्ट टप्प्याचा चेंडू हटवण्याचा प्रयत्न पण असफल. निर्धाव चेंडू राहतोय तो लोकेशचा. 4 चेंडू टाकलेले आतापर्यंत लोकेशनी. धावसंख्या 21 धावा. पुढचा शेवटचे 2 चेंडू येणे बाकी आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर षटकार, तिसऱ्यावर लाला आउट आणि आता चौथा. पुढचा चेंडू लोकेशचा आणि हा उंच ठेवला चेंडू. जेट होतोय काय? नाही नाही. नितेश थोडे गडबडलेत. थोडी हार्ड कॅच होती म्हणता नाही. हार्ड कॅच होती. नितेश बॅड लक. योगेश पिंपळे यांचं स्वागत तुषार शिंदे करतील. शिर्के करतील आमचे. योगेश एक हार्ड हिटर आहे तो. आर्यन बॉयचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो लोकेश. हो हो हो, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचा मारा. मोठे फटके येऊन दिले नाही त्यांनी आपल्या चेंडूवरती. शेवट धावसंख्या 23 धावा, 2 षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 23. शेवटच्या षटकात किती धावा येतात ते पाहायला पाहिजे. 12.5चा रन रेट म्हणता येईल. 12.50चा रन रेट. पुढची जबाबदारी पण कर्णधार कोणावर सोपवतो पाहूया. महेश तलवटकर आलेले आहेत. ते शेवटचा षटक घेऊन महेश मारा करतोय तो सुलेमानला. सुलेमानने अजून काही आपली सुलेमानगिरी दाखवली दिसत नाही. चेंडू पण त्यांच्या वाटेला खूप कमी आलेत. पुढचा चेंडू योगेशचा पायाची हालचाल करताना दाखवत आहेत. एकच्या दिशेने डावला चेंडू. प्रनिल त्याच्या खाली एक सुंदर फटरक्षण आणि हा सुलेमान बाद. दिनेशची जागा गेला 21. 24 धावा आहे. सॉरी, परवेज भाई आहे. मोठा फटके खेळणारा परवेज आहे. योगेशचा पुढचा चेंडू लालाला. हा हा हा, ये ले लो, ये बहुत बड़ा. करण्याची विनंती आहे.
तुषार शिर्के आपलं स्वागत करते. सुंदर, अरे वा सुंदर. आणि हा मला वाटतं हा झेल होईल. हा झेल आहे नाही झेल. सुलेमानचा झेल सुटलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. सुलेमानने 2 धावा घेतलेल्या आहेत. फटका फसल्यामुळे थोडे नाराज झालेले दिसते सुलेमान. 32 धावा झालेल्या आहेत त्या आदर्श नगर संघाच्या. शेवटचे 3 चेंडू येणे बाकी आहेत ते योगेशचे. पाहूया 3 चेंडू मध्ये रोखून धरतोय का तो सुलेमानला. सुलेमान पायाची हालचाल करतो ना. लेगच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव घेतला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. घोडी कचालचे प्रोटेक्शन. 1 धाव पूर्ण करून दुसरा धाव पूर्ण केले सुलेमानने. 2 धावा मिळतील त्या सुलेमानला. 2 धावेनंतर धाव संख्या होती ती 34 धावा. अजूनपर्यंत योगेशने आपल्या 10 धावा दिलेल्या आहेत त्या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू येणे बाकी आहेत ते. महेश ओ षटकार सुलेमानी मागणं षटक जात. 1 धाव घेण्याचा दुसऱ्या धावासाठी धावतोय आणि कच्च्या क्षेत्ररक्षक दुसरी धाव पूर्ण केली. पडलेलं फ्लॅट बघूया 3री धाव घेतोय का. अरे बापरे आणि हा बाद. रनआउट आहे का. रनआउट नाही. 3 धावा मिळाल्यात. 3 धावा 43 धावा. 44 रनाचं लक्ष ठेवलेलं आहे ते सोन्याच्या वारी संघ. भैरवनाथ गोरेगाव आणि आर्यन बॉईज टॉस साठी यायचंय. कर्णधार भैरवनाथ गोरेगाव. भैरवनाथ गोरेगाव आणि आर्यन बॉईज कर्णधार. नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल घ्यायचाय. आणि माझी विनंती असेल आदर्श नगर गोरेगाव त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. आपल्याकडे वेळ फार कमी उरलेला आहे. हॅलो
झाली होती कमिटीकडून. प्रथम सामन्यामध्ये भारत महाले यांना सामनावीर ठरविण्यात आलेला आहे. त्यांनी त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि ओपनिंगला सोन्याच्या वाडीकडून आलेले आहेत संजोत आणि सागर. बघूया भूपेंद्र पहिले शतक घेऊन आदर्श नगर कडून मारा करणार संजोतला. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. अतिशय उत्तम गोलंदाज आहेत ते. भूपेंद्र ढोळे सामना चालू करायची विनंती आहे मित्रांनो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला फायनल पण खेळवायचे, तेही काळोख होण्याच्या आधी. दिवस लहान आहे. विनंती आहे दोन्ही संघांना. भूपेंद्र मारा करणार संजोतला. बघूया पहिला चेंडू घेऊन काय करतो आपल्या संघासाठी आणि संजोत. आणि हा फुल टॉस चेंडू आणि झेल होते का बघूया. आणि हा उत्कृष्ट झेल. फलंदाज त्वरित पाठवायचं आहे. मी तुम्हाला बोललो होतो भूपेंद्र ढोळे एक तेज तर्रार गोलंदाज आमचे मित्र. पहिल्या चेंडूवर टिपलेला आहे सोन्याच्या वाडी संघाचा विकेट. बॅट्समन्स नेम नितेश. बघूया भूपेंद्र आपल्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन मारा करणार नितेशला. बघूया पुन्हा एकदा काय करतो. आणि हा उत्कृष्ट मारलेला फटका ऑन साईडच्या दिशेने. आणि हा मला वाटतं षटकार. आणि नितेशला 3 षटकारावर 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तुषार शिर्के यांच्याकडून. बघूया भूपेंद्र तिसरा चेंडू घेऊन आणि हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न स्ट्रीटच्या दिशेला. एकच धाव मिळेल. एकाच धावावर समाधानी व्हावं लागेल. आणि पहिल्या चेंडूवर फैयाज कर्देकर कडून आफताबला 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी घ्यायचं. आदित्य गोरेगावकरांकडे संपर्क साधायचा. आणि भैरवनाथ गोरेगावनी पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नाणेफेकीचा कौल भैरवनाथ गोरेगाव या संघाकडे लागलेला आहे. चौथा चेंडू आणि मला वाटतं खेळाडू इम्तियाज करमेरकर कडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आफताबला. तेही त्यांनी आमच्याकडून घ्यायचंय सामना संपल्यावर. आणि मला वाटतं खेळाडूला दुखापत झाली. मी कमिटीला विनंती करेन की कमिटीने हस्तक्षेप करायचंय. पाणी घेऊन जायचंय. बघूया 4 चेंडूने धावा झालेल्या आहेत त्या 8. 4 चेंडूने 8 धावा झालेल्या आहेत. आणि विजयी होण्यासाठी धावसंख्या हवी आहे ती 44.
बघूया पाचवा चेंडू घेऊन भूपेंद्र पुन्हा एकदा मारा करणार नितेशला. नितेशने मागच्या चेंडूवर त्यांना षटकार मारला होता आणि हा पुन्हा एकदा घणाघाती प्रहार म्हणू शकतो याला. षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे नितेशने दाखवून दिलेलं आहे त्यांच्या. आणि फटका थोडा चुकलेला आहे. बघूया झेल होतोय का. आणि हा ड्रॉप. गचाल क्षेत्ररक्षण इफ्तियार आरकर आणि काय अंपायर बॉल आहे. बॉल आहे. कृपया बाहेरून मी विनंती करीन मित्रांनो, बाहेरून कोणताच कमेंट पास नाही करायचंय. ज्या संघाचा खेळाडू बाहेरून कमेंट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल मित्रांनो. बॉलर्स नेम दिनेश पवार. बघूया दुसरा षटक घेऊन दिनेश पवार. सागर. दिनेश मागील सामन्यामध्ये जो सामनावीर ठरला होता सागर, परंतु सागरने आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा काही कमाल दाखवलेला नाही आणि हा उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे पहिला. यॉर्कर लेनचा चेंडू सागरला काही समजलेला नाहीये. आणि धाव संख्या तिथेच थांबलेली 16. बघूया दिनेश लॉंग रनअप घेऊन मारा करणार. सागरला बघूया. सागर पुन्हा एकदा चेंडू काही समजलेला नाहीये परंतु नितेश. अरे हा ओव्हर थ्रो म्हणजे इतकं सुंदर चेंडू टाकून सुद्धा आपण सामनावीर ठरलो होतो मागील सामन्यामध्ये. कृपया मंचाजवळ संपर्क साधायचा. आपला सन्मान इथे करण्यात येणार आहे सामनावीर म्हणून. आणि बघूया तिसरा चेंडू घेऊन दिनेश पुन्हा एकदा मारा करणार नितेशला. आणि हा पाहिलेच्या दिशेने खेळलेला चेंडू अगदी जमिनीला धरून मारलेला चेंडू. आणि काय आहे लाईनमॅन. काहीच नाहीये म्हणजे 2 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण याला. अगदी जमिनीला धरून मारलेला शॉट होता. बघूया दिनेश चौथा चेंडू घेऊन नितेशला मारा करणार. अरे हा उत्कृष्ट टटावलेला चेंडू. षटकार. तुषार शिर्केंकडून हॅट्रिक सिक्सरची जर हॅट्रिक मारली तर नितेशला 101 रुपयाचं पारितोषिक अजूनही लागू आहे. आणि बघूया शेवटचा चेंडू घेऊन दिनेश. आणि उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचा चेंडू नितेशला काही फारसा समजलेला नाहीये. सॉरी माफ करा. 5 चेंडू झालेत.
पाच 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 चेंडू. स्कोर 30 झालाय. 30 म्हणजे अजूनही 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पंचाबरोबर कृपया वाद नाही करायचंय मित्रांनो. 5 चेंडू झालेले आहेत. 5 मित्रा पहिला एक बॉल डॉट. एक बॉल डॉट. दुसऱ्या बॉलला ओव्हरथ्रो झाला. नाही तिसऱ्या नाही, दुसऱ्या बॉलला आला. दुसऱ्या बॉलला आला. 5 चेंडू झालेत मित्रा. मित्रांनो लक्षात घ्यायचं, आपण युट्यूब लाईव्ह चालू आहे आपल्याकडे. आमच्याकडून चूक होऊ शकते पण लॅपटॉपवर चूक होणार नाही मित्रांनो. 30 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. त्वरित सामना चालू करायचा आहे. आदर्श नगर फायनल कॉल आहे. त्वरित सामना चालू करायचा, अन्यथा पेनल्टी लागू केली जाईल. 5 चेंडू 5. ऐकत नाही रे यार. पेनल्टी 5 चेंडू झालेले आहेत. 30 धावा. 7 चेंडू म्हणजे 14 धावांची आवश्यकता आहे. लास्ट कॉल आहे. आदर्श नगर विनंती आहे, सामना त्वरित चालू करायचा आहे. बघूया शेवटचा चेंडू घेऊन दिनेश मारा करणार सागरला. सागरची बॅट अद्यापही शांत आहे. अद्यापही कोणता मारा केलेला नाही अजून सागरने. मागच्या सामन्यामध्ये सामनाही ठरला होता. बघूया दिनेश मारा करणार सागर आणि हा स्वैर चेंडू. अवांतर धाव. शेवटचा चेंडू घेऊन दिनेश मारा करणार सागरला. बघूया सागर काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गाजवलेला चेंडू पण फेल होईल का. परवेश चेंडूच्या खाली आणि हा षटकार. दीपक मारा करणार नितेशला आणि नितेश अंपायरचा निर्णय बॉल आहे. अद्यापही कोणताही इशारा केलेला नाही पंचांनी. उत्कृष्ट चेंडू टाकलेला दीपकने. बघूया 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नितेश वन हँडेडली ज्याने हा पूर्ण सामना सांभाळलेला आहे. आणि नितेशचे वैयक्तिक धावा किती आहेत. 23 वैयक्तिक धावा. वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय मित्रांनो. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. काय झालं. 40 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो तुमच्या मॅचला. 40 मिनिटांमध्ये ना कमीत कमी 12-13 ओव्हर होता 20-20च्या. प्लीज जरा विनंती आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितेशला मारा करण्याने पंचांचा निर्णय. अवांतर फेकलेला चेंडू आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बघूया दीपक पुन्हा एकदा नितेशला मारा करणार आणि नितेशनी ऑफ साईडच्या दिशेला फटकावलेला चेंडू आणि ही ड्रॉप.
कॅच ड्रॉप केलेले मित्रांनो, कॅच घ्यायची आहे, कॅचेस विन मॅचेस लक्षात ठेवायचं आहे. एखादा चांगला खेळाडू जर नाबाद राहिला तर त्याच्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. एखादा बॅट्समन खेळतो, एखादा बॉलर चांगला बॉलिंग करतो, पण क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा भाग आहे क्रिकेटचा. कारण प्रत्येक फिल्डरला 3 ओव्हरची मॅच असेल तर 18चे 18 चेंडू तर अडवायचेच आहेत. आणि बघूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपक मारा करणं सागरला, आणि हा पंचाचा निर्णय वाईड आहे. पंचांनी लक्षात घ्यायचंय, रायगड प्रीमियर लीगला जे नियम आहेत तेच नियम फॉलो करायचे. शफल केल्यानंतर तुमचा निर्णय असेल ते काही द्यायचा असेल ते. आणि हा डिफेन्सिव्ह शॉट, त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या आहे ती 41. आता अखेरच्या 3 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. बघूया दीपक 3 चेंडूवर 3 रन डिफेंड करतोय का, की नितेश आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बघूया चौथा चेंडू घेऊन दीपक आपल्या संघाकडून मारा करणार नितेशला, आणि नितेशनी पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि 2 धाव. आता केवळ 1 धावांची गरज आहे सोन्याच्या वाडी संघाला. अतिशय उत्कृष्ट खेळ आपला दाखवत ह्या सत्रामध्ये. मागील सत्रामध्ये फार काही चांगला खेळ त्यांच्याकडून झाला नव्हता, परंतु ह्या हंगामामध्ये आपला दबदबा बनवलेला आहे ते सोन्याच्या वाडी संघाने. 5वा चेंडू घेऊन मारा करणार पुन्हा नितेशला, आणि नितेशनी थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा चौकार. आणि मॅन ऑफ द मॅच साठी पण यायचं आहे नितेश.